अगं न होया काय झालं, तुझंच घर हाय, कवा बी या कोण हाय? असं वय बाहेर का गेला होतास? असंच गेलो होतो, घरात बसून कंटाळ येतोय ना व. अरे मग घरात हातभार लावायचा, असं गावात काय हाय? अगं माझी काम असतात आणि आल्यावर सांगावं धाडायचं नाही वय. आलो असतो की म्या. बघ हा मी सांगावं धाडू रे, तुझा पत्ते असतोय काय? माळवरच होतो दिसभर. बरं तुमचं चालू द्या, म्या हाया. बाळू थांब. मला तुझ्या संग बोलायचं आहे. माझ्या संग काय बोलायचं आहे? तुला ठाव आहे? हे वय लग्नाचं, हे मला नाही बोलायचं. तुला नसल बोलायचं र, पण आम्हासनी बोलायचं आहे. बोलणी करायची आहे. मग आय संग न बा संग कर. त्यांच्या संग बोलणी झाली आहे, आता तुझ्या संग करायची आहे. माझ्या संग नग बा, तू बोलून घे. ए मला काय सांगू नका, जे काय बोलायचं असेल ते बोल. आणि माझं जे काय बोलायचं होतं ना ते संपलं. वय वय आम्ही इथं ऐकायच बसलो आहे ना. जे काय असेल ते भाऊ आणि बन बोलून घ्या आणि आम्हाला सांगा. तुझं सत्ती संग लगीन ठरलं आहे ना व? काय ठरलं होतं? ठरलं होतं नाही, ठरलो हाय. तेच लहानपणी ठरलं हाय. सुपारी बी झाली आहे. मग आता लग्नाला का तयार होत नाहीस? का दादा याला सांगू का समजस? आईला एकदा, बाला एकदा, दाजीसनी एकदा आणि अख्ख्या गावाला एकदा. हा मला सांग, मला लगीन नाही करायचं. नाही करायचं म्हणजे? हा? अरे माझ्या पोरीच्या जन्माचं वाटोळं करायचं ठरवलं आहेस का तू? वाटोळ म्या नाही, तुम्ही करताय तिच्या आयुष्याचं. माझ्या संग लगीन लावून अगं आमच्या सारख्यांची लग्न होत नाहीत. हे लगीन नाही झालं तर कल्याण होईल तिच्या जन्माचं. आणि माझ्या संग लगीन झालं तर संसार बी करणार नाहीत. का? का नाही व्हायचा संसार? अगं का म्हणजे मॉप कामं पडली आहेत मला. अरे मग आता तिच्या संग लगीन कोण करायचं? हा? समजा वाडी वस्ती गावात समजा पाहुणाऱ्यासनी समधीकडे झालाय तुमच्या सुपारीचं. आता काय करायचं तिनं? आयुष्यभर एकलं राहायचं? बोल. त्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे होता. मी आधीपासूनच नाही म्हणतोय. ठाव नाही वय. अरे बाळ्या, सुपारी झाली आहे ना? विचार कर की जरा. हा तू ग बस, नाही विचार केला आहे. तुला नाही समजायचं. बाळू, म्या तुला शेवटचं सांगते हाय.
आय लोक जमावत आहे. होऊन देत. मी कुणाच्या बाळाला नाही भीत. लईत पेटलेलं दिसतं. पहिले का गंगी काय ऐकणारी नाही. आता दोघं बी सारख्याला वारकेच आहे म्हणल्यावर काय. बघा बघ पदर खोसला पदर. टाकतील काय टक्कवाला काय माहिती बघ. हे बघ बाळ्या, आता मी तुला शेवटचं सांगते हाय. हे लगीन व्हायलाच पाहिजे आणि तुला लगीन करावंच लागत. होय त्या इथून जायचं म्हणत होतो, पण आता लगीन झाल्या बिगर इथून जायचं नाही. हा आणि लगीन जर नाही झालं ना ती इथं डोस कापतील. आमाची बांधपण हाय का नाही या घरात? ऐकून घेतो म्हणून लय झालं. आतलं बाहेरचं सांगाय थांबलो नाही म्या. तुम्हा समजाच सांगून ठेवतो, म्या लगीन करणार नाही काय बी झालं तरी. कसा तयार होत नाही तेच बघते. आय ह्याचं लय चाललं हाय. तू सांगती हायस पण म्या माझ्या भाषेत सांगू. हे लगीन होणार. ए झालंय. चला तुम्हाला काय काम धंदा आहे का नाही. चला निघा. बाळू आता लग्नाला नाही म्हणून नाही चालायचं. मग तूच सांग काय करू म्या. माझं ऐकशील. अगं तुझं कवा ऐकत नाही म्या. हा आता कसं बोलतो हायस. समजन मोर काय होतं तुला. ते ठीक आहे पण लगीन करायचं काय सांगू नकस. नाही बोल. मग असा काय उपाय आहे तुझ्याकडं. बस इथं आधी. बस म्हणलं ना बा. बस. बोल आता. हे बघ बाळ, माझं बी ऐकू न ग आणि तुझं बी राहू दे. बरं राहू दे. मला सांग तुझी हालसिद्धनाथांवर श्रद्धा आहे ना व. अगं हे काही विचारणं झालं वय. अरे ऐक की मधी मधी कशापायी बोलतो हाय. मोर सांग तू हालसिद्धनाथांना भेटायला. कशाला. नाथाची भेट आणि कौल लाव. हे लगीन करावं पण हाय करावं.